हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण अनुगीता. अशा प्रकारे पांडवांनी राज्य मिळवल्यावर सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. युधिष्ठिर प्रजादक्ष राहून धर्माने आणि न्यायाने राज्य करत होता. यामुळे प्रजाजन आनंदात राहू लागले. हे पाहून विशेष करून अर्जुन आणि श्रीकृष्ण ही नरनारायणाची जोडी फार खुश झाली. श्रीकृष्ण काही काळ हस्तिनापुरी राहिला. त्याने आपला प्रिय मित्र, सखा, शिष्य असलेल्या अर्जुनासह काही काळ मोठ्या आनंदात व्यतीत केला. त्यांनी इंद्रप्रस्थी जाऊन काही कालावधी त्या मयसभेमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर चित्रविचित्र वनांमधून ते दोघे मोठ्या आनंदात विहार करत होते. त्यावेळी पुत्रशोकाने आणि बंधू, आप्त, स्वकीय, सर्वसामान्य सैनिक युद्धात मारले गेल्यामुळे दग्ध झालेल्या अर्जुनाला मनःशांती मिळावी म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला अनेकविध पदे, सिद्धांत, वचने आणि मधुर कथा ऐकविल्या. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे देवकी नंदना, युद्ध सुरू होण्यापूर्वी तू मला अत्यंत आत्मीयतेने ज्ञान आणि विश्वरूप दर्शन दिले होतेस. ते ज्ञान या मधल्या युद्धाच्या धामधुमीत मी विसरलो आहे. तरी हे जनार्दना, मला ते ज्ञान पुन्हा ऐकव. त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, पार्था, त्यावेळी मी तुला अत्यंत गुप्त स्वतःच्या स्वस्वरूपभूत धर्माचा आणि सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय करून दिला होता. तसेच संपूर्ण नित्य लोकांचेही वर्णन केले होते. परंतु मंदबुद्धीमुळे ते तू स्मरणात ठेवले नाहीस. हे मला काही योग्य आणि प्रिय वाटत नाही. आता पुन्हा ते सर्व सांगणे शक्य नाही, कारण त्यावेळी मी तुला योगयुक्त होऊन ते ज्ञान दिले होते. तथापि मी तुला एका प्राचीन इतिहासाचे वर्णन ऐकवितो. त्या योगे तू समबुद्धीचा आश्रय करून घेशील. यानंतर श्रीकृष्णाने सांगितलेला प्राचीन इतिहास अनुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. ही अनुगीता म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा सुलभ असा विस्तार आहे. यात 1041 श्लोक आहेत. अनुगीता हा स्वतंत्र विषय आहे. येथे ती गीता सांगणे हा हेतू नाही. यामुळे क्षमा याचना करतो. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की येथे मी ज्या कामाकरता आलो होतो ते काम पूर्ण झाले आहे. यास्तव आता मी द्वारकेला जाऊ इच्छितो. तू मला यासाठी अनुज्ञा दे. श्रीकृष्णाचा सहवास कोणाला पुरे होणार? त्यामुळे अर्जुनाने खट्टू होऊन मन घट्ट करून ओल्या लोचनाने त्यासाठी सहमती दर्शविली. तथापि तो श्रीकृष्णाला म्हणाला की आता आपण हस्तिनापुरी जाऊ. तू तेथे युधिष्ठिराला भेट, त्याची अनुमती घे आणि मग प्रस्थान ठेव. श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन. अर्जुन आणि श्रीकृष्ण रथावर आरूढ होऊन युधिष्ठिराला भेटण्यासाठी हस्तिनापुरी मार्गस्थ झाले. वाटेत अर्जुनाने श्रीकृष्णाला परत परत हे युद्ध केवळ तुझ्यामुळेच जिंकले गेले आहे असे सांगितले. यथाकाळी ते दोघे हस्तिनापुरीला पोहोचले. त्यांनी युधिष्ठिर आणि अन्य पांडव तसेच विदुरादी सर्वांची भेट घेतली. त्या रात्री श्रीकृष्णाने अर्जुनाच्या महाली मुक्काम केला. त्यावेळी सुभद्रेने श्रीकृष्णाबरोबर माहेरी द्वारकेला काही दिवस जावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेवासह श्रीकृष्ण युधिष्ठिराला भेटायला गेला. युधिष्ठिराने श्रीकृष्णाचे यथोचित स्वागत केले. अर्जुनाने युधिष्ठिराला सांगितले की आता श्रीकृष्ण द्वारकेला जाऊ इच्छितो. त्यासाठी हे राजा, तू त्याला अनुमती द्यावी. युधिष्ठिराने श्रीकृष्णाने युद्ध जिंकण्यासाठी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल श्रीकृष्णाची स्तुती केली आणि त्याला द्वारकेला प्रस्थान ठेवण्यासाठी अनुमती दिली. त्यानंतर श्रीकृष्णाने कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, विदुरादी सर्वांचा निरोप घेतला. पांडव, विदुरादी सर्वजण श्रीकृष्णाला काही अंतर पोचवायला गेले.
श्रीकृष्णाने सर्वांचा पुन्हा एकदा निरोप घेतला आणि त्यांना माघारी वळायला सांगितले. सात्यकी, सुभद्रा यासह श्रीकृष्ण द्वारकेला मार्गस्थ झाला. त्याचा रथ दिसेनासा होईपर्यंत अर्जुन त्याकडे पाहत होता. उत्तंक मुनी. वाटेत मरुभूमीच्या सपाट प्रदेशी आल्यावर श्रीकृष्णाने महातेजस्वी उत्तंक मुनींचे दर्शन घेतले. त्यांची पूजा करून त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावेळी त्या तेजस्वी मुनीनेही श्रीकृष्णाची पूजा केली आणि त्याचे क्षेमकुशल विचारले. त्यावेळी एक विस्मयकारक घडले. त्या तेजस्वी मुनीने श्रीकृष्णाला विचारले, यशोनंदना, तू कौरव आणि पांडव यांच्यामध्ये अविचल असा बंधुभाव आणि समेट करून आला आहेस ना? कौरव आणि पांडव तुझे आप्त आहेत, ते तुला प्रिय आहेत. तुझ्यासारखा रक्षणकर्ता आणि मार्गदर्शक मिळाल्यावर आता ते सर्व 105 बंधू आपापल्या क्षेत्री सुखाने राज्य करत आहेत ना? मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. माझी ही अपेक्षा तू पूर्ण केली आहेस ना? केशवा, हा वृत्तांत मला जरा विस्ताराने सांग. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, महर्षी, मी माझ्याकडून दुर्योधनाला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. समेट घडावा या हेतूने मी पांडवांसाठी कमीत कमी मागणे केले. त्यावेळी भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, गांधारी यांनीही दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या दुर्योधनाला सुबुद्धी काही झाली नाही. तो युद्धाच्या खुमखुमीने संधी करण्यासाठी तयार झाला नाही. यामुळे अत्यंत नाईलाजाने कौरव आणि पांडव यांच्यात महाभीषण संग्राम झाला आणि त्यात भीष्म, द्रोण, कर्णादी आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र मारले गेले. दोनही बाजूने 18 औक्षहिणी सैन्याचा वध झाला. आता कुरुवंशामध्ये केवळ 5 पांडव तेवढेच जीवित आहेत. यावर मुनी उत्तंक म्हणाले, कृष्णा, कौरवबंधूही तुझे आप्त होते. त्यांना पकडून समेट घडवून आणण्याची तुझ्यात क्षमता होती. तरीही तू हे युद्ध आणि संहार कसा घडू दिलास? यास्तव तू शाप देण्यास पात्र आहेस. तथापि तुझ्या प्रयत्नांची सविस्तर माहिती मला दे. ते सर्व ऐकून तुला शाप द्यायचा की आशीर्वाद द्यायचा ते मी ठरवेन. यानंतर श्रीकृष्णाने सर्वप्रथम स्वतःच्या अवताराची उत्तंक मुनींना कल्पना देऊन त्यांना आध्यात्मिक उपदेश केला. हेही सांगितले की थोड्याशा तपाने मला कोणी शाप देऊ शकत नाही. त्यानंतर रणांगणावर जे जे घडले त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मुनी उत्तंकांना कथन केली. ते ऐकून मुनी उत्तंक म्हणाले, श्रीकृष्णा, तू ब्रह्मांडाचा स्वामी आहेस हे मी ओळखतो. मी तुला शाप देण्यापासून परावृत्त झालो आहे. जनार्दना, मी जर तुझ्या कृपेला पात्र असेन तर मला तुझे विश्वरूप दर्शन दे. ते पाहण्याची मला इच्छा आहे. श्रीकृष्णाने संतुष्ट होऊन उत्तंक मुनींना अर्जुनाला रणांगणावर दिलेले त्यांचे विश्वरूप दर्शन दिले. त्यावेळी श्रीकृष्ण उत्तंक मुनींना म्हणाला, मुनी, माझ्याकडून वर मागा. उत्तंक मुनींनी वर मागितला. येथे जल उपलब्ध नसते. यास्तव या मरुभूमीत मला यथेच्छ पाणी मिळावे. यावर तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्यावेळी तुम्हाला पाणी पाहिजे असेल त्यावेळी तुम्ही माझे स्मरण करावे. असे सांगून श्रीकृष्णाने आपले विश्वरूप आवर्ते घेतले आणि तो द्वारकेला मार्गस्थ झाला. कथा सांगते की पुढे एके दिवशी पाण्याची टंचाई जाणवल्यावर उत्तंक मुनींनी श्रीकृष्णाचे स्मरण केले. तथापि श्रीकृष्ण काही आला नाही. काही वेळाने तेथे एक नग्न, गलिच्छ, चिखलाने माखलेला आणि कुत्र्यांनी वेढलेला एक मातंग आला. त्याच्या पायामधून पाण्याची धार वाहत होती. तो उत्तंक मुनींकडे पाहून खदखदा हसू लागला आणि म्हणाला, उत्तंका, तुला पाणी हवे असेल तर तू माझ्या पायांमधून वाहत असलेले पाणी घेऊ शकतोस. त्यावर उत्तंक मुनींना क्रोध आला. मी ऋषी असून एका मातंगाकडून पाणी कसे प्राशन करू?
वचनभंग केला म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला दोष द्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तो मातंग हसत हसत कुत्र्यांसह तेथून निघून गेला. श्रीकृष्णाचे क्रोधामुळे का होईना, परंतु स्मरण केल्यामुळे तेथे शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्रीकृष्ण प्रगट झाला. त्याने उत्तंक मुनींना सांगितले की मीच सर्वस्वाचा निर्माता आहे. येथे माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. हेच एकमेव सत्य ज्ञान आहे. माझ्याच सांगण्यावरून इंद्र तुम्हाला जलाऐवजी अमृत द्यायला आला होता, तथापि तुम्ही त्याला ओळखू शकला नाही. असो, हे मुनी, तुझ्या तपश्चर्येचे फळ म्हणून तुला जेव्हा जल पाहिजे असेल तेव्हा या प्रदेशावर मेघ वर्षाव करतील. त्यांना उत्तंक मेघ असे संबोधित केले जाईल. असे म्हणून श्रीकृष्ण अंतर्धान झाला. हरिओम.